नमस्कार मित्रांनो, सत्य प्रवास या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर. आता वाजले आहेत 4:45 आणि 5:45 वाजता मला अंघोळी करायला लागेल. हा आमचा समज पाहू शकतात. रात्रीचे 2 वाजेपर्यंत जागला नाही, आता लगेच 1-2 तास निघून कसं ते चेहऱ्यावरती बघा कसं वाटतं ते. तर मित्रांनो, आता आम्ही चालू होतो आंघोळीसाठी. आणि वारीमध्ये असं आंघोळी कशी करतात ते तुम्हाला मी 2 मिनिटांमध्ये दाखवतो, कसं आंघोळी करतात ते. तर पाहू आता. हे आमचे पप्पा आता आंघोळी करून आलेले आहेत. पप्पा कसं आंघोळी करून आले तुम्ही आता? थंड पाणी का गरम? थंड पाण्यामध्ये आंघोळी करायला लागते वारीमध्ये आल्यावरती. हे आता पवन आणि समर्थ आणि आमचे बडे शोभदार आंघोळी करताना. पवन तर मित्रांनो, मी आता आंघोळी करून आलो मस्तपैकी थंड पाण्यामध्ये आंघोळी करू. आणि आता आंघोळी झाल्यानंतर समर्थ आणि पवन पेटकर काहीतरी बिस्किट खातात. अखिल भारतीय लेख संघटनेचे एकमेव अध्यक्ष हितेंद्र पाटील राहणार पेंदर यांचं पद मला तर वाटतं कोणतरी आता गेले 7 वर्ष झाले त्यांचं पद त्यांच्याकडेच आहे, कोणी घेतला नाही आहे. एकदम तयारी करायची, कपडे वगैरे घालायचे आणि मस्त एकदम टिका विका लावायचा आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि दिवसाची सुरुवात करायची. तर आता भेटू आपण डायरेक्ट पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दर्शन घेताना. धन्यवाद. तर मित्रांनो, फायनली आम्ही एकदम तयार झालेलो आहे आणि चाललो आता पांडुरंगाच्या दर्शनाला. ज्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आम्ही पंढरपूरला चाललो, त्याच धाकटी पंढरी सासगावमध्ये आता आम्ही पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आहोत. आणि तुम्हाला मस्त पांडुरंगाचं रूप दाखवतो, पांडुरंगाचं कसं गाभारा आहे ते दाखवतो. खूप सुंदर अशी मूर्ती पांडुरंगाची तुम्हाला तर मी दाखवतो बघा. पहालोचनी सुखावले सुख, डोळी यांची भूक नवी जे माझी. अशी सुंदर सावळा मूर्ती पांडुरंगाची डोळ्यामध्ये घालून घ्यावी अशी, आणि देवाकडं पाहतच एकटकमध्ये पाहतच राहावे अशी पांडुरंगाची सुंदर अशी मूर्ती. आणि बाजूलाच रखमाई. आता आपण सासगाव मंदिरामध्ये आणि आमचं पवन आपल्या सगळे चॅनलचे सर्वस्वर पांडुरंगाचं दर्शन घेताना. वारकऱ्याला ऊन पाऊस वारा याची कसलीही भीती नसते, कुठलीही भीती मनामध्ये न बाळगता भर पावसामध्ये दिंडी आता इथून 6 वाजता निघालेली आहे. पाहू शकता मित्रांनो तुम्ही, एक लाईनमध्ये एक शिस्तीमध्ये कसे वारकरी चालत आहेत. विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा, विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा. संत साधू मुनी आवडे झाले ते गोळा. सोडाशेच सुख आता पाहुद्या मुख कमला, सोडाशेच सुख आता पाहुद्या मुख कमला. आता आम्ही खोपोलीमध्ये पोहोचलेलो आहेत. थोड्या वेळातच आमची विश्रांतीसाठी थांबणार आहेत मंदिरामध्ये. आता आम्ही खोपोली विठ्ठल रुक्माई मंदिरमध्ये थांबलेलो आहे. आणि खोपोलीतले हरिपाठ मंडळ यांनी मस्त आम्हाला कांदे पोहे आणि चायची सोय केलेली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. बघा पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकता तुम्ही. खूप अशी सुंदर अशी आईने आता चाय घेऊन आली आहे आमच्यासाठी. किती भारी कांदे पोहे आहेत बघा. या मंडळी खायला तुम्ही, किती भारी कांदे पोहे आहेत बघा. या मंडळी खायला या तुम्ही सर्वजण. आता आम्ही कांदे पोहे खातो, भेटू आपण नंतर घाट. आता थोड्या वेळाने आपण घाट चढणार आहोत. मामा कसं वाटतात कांदे पोहे? पाहू शकता मित्रांनो, श्री विठ्ठल रखमाई काकड आरती मंडळ वरची खोपोली. खूपच सुंदर कांदे पोहे बनवले ते. आई कांदे पोहे 1 नंबर झाले होते तुमचे, हे भारी लागले.
एकदम भारी. अयो, या आईने एक 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 नंबर कांदे पोहे बनवले ते. मला तर वाटत हे सर्वही मस्त कांदे पोहे बनवले. मी अशी कांदे पोह्यांची टेस्ट कधी बघितलीच नव्हती. लय भारी लागली, एकदम भारी. मूर्तीची सजावट पण मस्त केलेली आहे. या आईने सुद्धा मस्त सुंदर अशी ओवी म्हटली होती, भारी वाटली ओवी. श्री विठ्ठल रुक्माई काकड आरती खोपोली यावेळी सुंदर असं आम्हाला कांदे पोहे आणि चायची सोय केली, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद. जेवढे चांगले कांदे पोहे होते तेवढेच पांडुरंगाचे वस्त्र आणि माऊलीचे वस्त्र हे भारी वाटतात. धन्यवाद सर्वांचे. रामकृष्ण हरी. ते पोह्यांचा मस्त नाश्ता केला आणि आता आम्ही इथनं निघालेलो आहेत. ज्ञानोबा तुकारामाच्या गजरामध्ये आता सर्व दिंडी चालत चालत निघालेली आहे. आता खोपोलीचा घाट लागलेला आहे. आता घाट चढता चढता पाणी पण भरपूर आहे. घाट लागलेला आहे. त्या घाटावर त्याग भोग दुःख काय सांडावे मांडावे. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आता शिंगरोबाच्या मंदिरामध्ये. शिंगरोबा देवाचं दर्शन घ्यायचं आणि पुढे वाटचाल करायची चालू. देवाचं दर्शन घेतला बघा. आमची कविताई कशी दर्शन घेत आहे. आणि आमचे भोकरबाडचे दादा यांनी खूप असं सुंदर आम्हाला पुरी आणि भाजी घरून बनवून आणलेली. दरवर्षी आम्हाला नाश्ता देतात तिन्ही वारीला. आणि त्यांचे हे काका आणि त्यांचे सुपुत्र अशीच वारकऱ्यांची सेवा करतात दरवर्षी. आणि त्यांचे छोटे चिरंजीव रामकृष्णारी. मस्त आता पुरी भाजी खायला बसतात सगळेजण. बाबा करता पुरी भाजी अजून ये नाही कधी याचा हात जोडला बाबांनी. मित्रांनो, आम्ही मस्त पुरी भाजी खाऊन आता निघालेलो आहेत. आमचा पवनने 2 वेळेला पुरी भाजी खाल्लेली आहे. पवन, पुरी भाजी कशी वाटली? गरम गरम. दादा, पुरी भाजी किती खाल्या? मी काहीच नाही खाल्लं, मी फक्त चहा पिलेला आहे. नक्की का? हो, नक्की नक्की. सर्वांनी मस्त नाश्ता केला पुरी भाजीचा. आणि आता सर्वांनी मस्त पुरी भाजीचा नाश्ता केला. 5 मिनटं जरा बसले आणि आता पुढच्या वस्तीवरती जायची सुरुवात केलेली आहे. थोड्याच वेळाने आम्ही जिथे आमचं जेवण आहे तिथं पोचू. तर म्हणजे पुढं तुम्हाला दाखवतो. एवढं जोराने पाऊस पडतोय तरी आमचं वारकरी थांबत नाही. ऊन वारा आणि पाऊस याला वारकरी कधी घाबरत नाही. बघ कसं चालत चालत तरी सगळी. पाहू शकता या गोमातेला आताच एक वासरू मस्त झालेला आहे. किती भारी वासरू बघा. तुकाराम तुकाराम या नामघोषाच्या गजरामध्ये सर्व वारकरी चालताना आणि त्यामध्ये सुंदर असं असणारं वातावरण तुम्ही पाहू शकता मित्रांनो. एवढं भारी वाटतं चालायला लोणावळ्यामध्ये. असं पूर्ण ढगच खाली आलेत. ढगाळ वातावरण पूर्ण. आमचे दिंडीचे उत्कृष्ट असे आचारी विश्वनाथ दादा शेलके बघा इकडे बघून सुद्धा कांदा कापतात. ते एवढी सवय झालेली त्यांचे. आणि आमचे काल नवीन एक आचार्य आलेले आहेत बालू दादा. दादा कुठले परली ना? नाही, मुंबईचे दादा. आणि रमेश दादा भोपी मॅन फ्रॉम आकुर्ली. ज्यांना कोणाला जेव्हा दादा यांच्या हातची जेवायची असेल ना दादा, आपल्या माणसांना कोणाला जेवायचे असेल तर कुठे यायला लागेल? उद्या परवा कुठे आपण
विशाल लॉन्चला तसं जेवण भेटणार नाही, पण एक दिवस दिंडीत चालायला लागेल. दिंडीत एक दिवस चालायला लागेल. हे बघ, माझ्या खिशात काय नाही म्हणा. जर हे आमचे दिंडीचे मेन इंजिन, धूर इंजिन, हिटिंग इंजिन. हलका काम सांगायचं ना मला, जड काय किती पण सांगा, हलका काम करणार नाही. आमचे जरी अध्यक्ष बोलले ना तरी त्यांचा हलका काम करणार नाही. जड किती पण सांगा. आमचे असे राजे काका वाजे राजेश घर. आता दुपारचे विश्रांतीसाठी थांबलेलो आम्ही दस्तुरीवरती. दिंडीचे आमचे खजिनदार यांची कीर्तनाची सेवा आहे आज. मामा कसं महाराज पेटाल बांधतात बघा. पाहू शकता मित्रांनो, बाहेर जास्त पाऊस पडतोय म्हणून आता सर्व जेवण आम्ही या हॉलमध्ये आणलेलं आहे. जो आता भात आणला आम्ही. किती पाऊस पडतो बाहेर. आमची दरवर्षी आम्ही इथेच बाहेर जेवतो मस्त या झाडाखाली, बदामाच्या झाडाखाली. पण आज जास्त पाऊस असल्या कारणामध्ये हा आमचा मित्र पाणी घेऊन आला. गेले 15 मिनिटं झाले सर्व मंडळी वाट बघते कधी जेवायला भेटेल म्हणून. अर्धा तास झाला आनंद आता जेवायला बसले. गेले 20 मिनिटं झालं जेवणाची वाट बघते. ये दादा ये टेन्शन घेऊ नको. भूक लागली का तुला? तर फायनली गाईज जेवायची सुरुवात झालेली आहे. जेवण वाढतो आता मस्तपैकी. या सर्वांनी जेवायला, तोपर्यंत आम्ही जेवून घेतो मस्तपैकी. सर्वांनी जेवायची सुरुवात केलेली आहे आणि मी सुद्धा आता जेवतो. आमचे पांडुरंग बडे मस्त तर मित्रांनो आम्ही दुपारच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यामध्ये आता मी पोहोचलेलो आहे. बघा किती सुंदर निसर्ग, शांत वाहणारे धबधबे. आज रुद्र अवतार घेताना एवढं भारी वाटतंय. तर आम्हाला पहिला बोगदा लागलेला आहे, खंडाळ्याचा बोगदा. खूप पाऊस जोरात येते, भरपूरच पाऊस पडते. आतमध्ये आवाज एवढा डेंजर येत आहे ना. वासुदेव हरी त्याच्या पांडुरंग हरी. बघा कशी एक लाईनीमध्ये 30 लोक चाललेत. शिस्त भाव आहे तर वारकऱ्यांची. अखिल भारतीय लेट संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री मोंटी हितेंद्र पाटील, म्हणजे हितेंद्रच पाटील. भर पावसामध्ये चालताना सर्व वारकरी आमची टुकू गाडी चालताना, टुकू गाडी चालते आमची.
वाहणारे धबधबे आज रुद्र अवतार घेताना. तर मित्रांनो आपली दुसरी विसावासाठी थांबलेलो आपण दुसऱ्या विसावासाठी श्री हनुमान मंदिर खंडाला. इथे सर्व पालखी थांबतात कारण का 2 मिनटं तरी इथे विश्रांती घेतात आणि एक अभंग होते देवाचा हनुमंत राहायचा नंतरच पुढे जातात. आता क्षणभर विश्रांती घेऊन आम्ही आता उठलेलो चालण्यासाठी. तर आता पुढचा प्रवास इथून झाला चालू. आता काय काय कसं आमचा पवन डान्स करत आहे कसं नाचतंय बघा. पाहू शकता मित्रांनो आम्ही लोणावळ्यामध्ये लोणावळ्यामध्ये विश्रांतीसाठी बसलेले आहोत. मस्त श्रीराम मंदिर, बाजूला गणपती आहे, दत्तात्रेयचं मंदिर आणि साईडला जय श्रीराम बजरंग बली. आणि आम्हाला A1 चिक्की या मालकाई आम्हाला चाय आणि पार्ले जी एकच असं बिस्किट आहे का त्या बिस्किटाच्या मागे जी लावतो. जसं काही पवनजी, पांडूजी, समरजी, तसं निशांतजी. तर मित्रांनो आम्ही लोणावळ्यामध्ये स्टारबक्समध्ये कॉफी पिण्यासाठी आलोय आणि आजचे आमचे स्पॉन्सर बाय पवन पेटकर. स्टारबक्स वारकरी ह्या स्टारबक्स मध्ये पण जाऊ शकतो. नितेंद्र महाराज पेंदरकर 3 वडापाव खालेत. इतकुसा पॉट आहे पण 3 वडापाव खातो भाई. बघला रेकॉर्ड आहे महाराजांचा. 2 वडापाव 5 मिरच्या. आपण किती 4 वडापाव खाला. अजिबात नाही. कोणाला माहीत पडला छोटा होईल चांगला. मी एकच वडापाव खातो. नक्की का? गरीबांनीच एकच खातो. तर रामकृष्ण हरी मित्रांनो आता आम्ही इथून निघालेलो आहेत. आपण आपल्याला बाय बाय करताना 2 मिनिटाची आपली विश्रांती झाली. आता चाय कॉफी सर्वांनी घेतलेली आहे. आता सर्व मंडळी निघालेली आहेत. आता काही क्षणात आता हरिपाठ चालू होईल. म्हणजे हरिपाठ चालू झालाच. जय जय राम. आज आम्ही वलवण येथे मुक्कामाला आहे. इथे शिव मंदिरमध्ये वलवणमध्ये आज आमचा मुक्काम आहे. तर आज आम्ही लवकरच मुक्कामा ठिकाणी पोचलो आहोत कारण का पूर्ण दिवस जर पाऊस पडतोय म्हणून.
रामकृष्ण हरी. आताच कीर्तन आमचं समाप्त झालेलं आहे आणि आता आम्ही कपडे वगैरे चेंज केलाय आणि आता आम्ही जेवण्यासाठी जाणार, कारण कीर्तन झाल्याशिवाय जेवण कोणाला देत नाही. तुम्ही गोष्ट नोटीस केली का? भाई स्टारबक्सला गेला होता दुपारी, आम्ही स्टारबक्सला गेलो होतो कॉफी प्यायला. चला आता आम्ही जाऊ जेवायला. चला आता जेवायला सर जेवायला चला. जे पंगत येतात त्यांचं अनाऊन्समेंट आमचं विश्राम दादा करतात. सर्व लोक मस्त एक लाईनमध्ये जेवायला बसलेले आहेत. आजचा मेनू या सर्वांनी जेवायला. आजची मेजवानी बटाण्याची भाजी, टमाटर भाकरी आणि पापड. बघा प्रवीण दादा कसा जेवताय. 4 लाडू खाडे आतापर्यंत. किती? 4. 5वा. अरे बापरे, मी एक कमी केला होता. रामकृष्ण हरी. आता जेवण झालेलं आमचंच. आता आम्ही 5-10 मिनटं जरा मस्ती मजाक केली, जरा रिलॅक्स झालो आणि आता सर्वजण झोपायला आल्यात. आणि पवन व्हिडिओ एडिट करताना बघा कसे सर्वजण झोपलेले आहेत. आणि मी तुमचा निरोप घेतो. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.